उदाहरणार्थ आपल्या मनाची जी अवस्था आहे ती कशी होईल, तर अत्यंत शांत एखाद्या ज्योतीप्रमाणे, निर्वात ठिकाणी असलेल्या ज्योतीप्रमाणे मन हे शांत आणि त्याच्यामध्ये एकच वृत्ती सतत टिकेल, इकडे तिकडे भरकटणार नाही आणि ते परमात्म्यावर केंद्रित करण्यासाठी अनुकूल होईल असं सांगितलं. आणि त्यानंतर आपल्याला भगवंताचा साक्षात्कार किंवा परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. आणि असा जो असतो तो योगी, मग त्याच्यामध्ये काय काय लक्षणं असतील हे सांगितलं. बरोबर. तर आपल्याला लिहिताना भगवद्गीतेतील योग संकल्पना लिहा असा प्रश्न येऊ शकतो, किंवा भगवद्गीतेमध्ये कशा पद्धतीने योग सांगितलेला, 6व्या अध्यायामध्ये योग कशा पद्धतीने सांगितलेला आहे, किंवा योगाची लक्षणं काय आहे, असा प्रश्न पण येऊ शकतो. या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. अत्यंत दुःख विरहित अशी अवस्था किंवा सुख, अत्यंतिक सुखाची अवस्था, अशा पद्धतीत इथे वर्णन केलेलं आहे. हे सांगताना विसरायचं नाही. आणि हा योग करायला कसा सांगितला आहे, तर शनैही शनैही, हळूहळू करायला सांगितलेला आहे. म्हणजे एकदाच बसला आणि त्याला प्राप्त झालं असं होणार नाहीये, परंतु त्यानं हळूहळू प्रयत्न करून तो वेळ वाढवला पाहिजे. आणि जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यानं ही गोष्ट करायला सांगितलेली आहे. त्यात जेव्हा जेव्हा मन इकडे तिकडे भरकटेल तेव्हा त्याला धरून परत मूळ जागी आणण्यासाठी सुचवलेलं आहे. आणि अशा प्रकारे मग काय होईल, तर रजोगुणाचं आधिपत्य पूर्ण कमी होईल. शांत रजसम, रजोगुण हा पूर्ण शांत होईल आणि सत्वगुणाने असा तो जो योगी आहे तो ब्रह्माशी ऐक्य पावेल आणि त्याला सुखम आत्यंतिकम किंवा उत्तम सुख असं प्राप्त होईल, असं वर्णन केलेलं आहे. यानंतर पुढे बघूया. युंजनेवं सदा आत्मानं योगी विगत कल्मष सुखेन ब्रह्म संस्पर्श अत्यंतम सुखमश्नुते. असा जो योगी आहे, जो सतत अभ्यास करत आहे, सतत परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत आहे, असा जो व्यक्ती आहे तो अपार आनंदाचा अनुभव घेतो. सुखेन ब्रह्म संस्पर्शम, ब्रह्माच्या संस्पर्श झाल्यामुळे तो अत्यंत आनंदाची अशी अनुभव घेतो, असं इथे वर्णन केलेलं आहे. आता या योगामध्ये काय काय बदल होतात, तर सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. आपण मागच्या श्लोकात सर्व मनुष्यांमध्ये सुद्धा समान बघण्याची कला अवगत होते म्हणा, किंवा त्याला तो सर्वांमध्ये समदृष्टीने पाहतो. मग ह्याचं कारण काय आहे ते इथे सांगितलेलं आहे, की तसंच तो काय सुद्धा भेद करत नाही, असंही वर्णन मागे आपण बघितलं. म्हणजे जे भौतिक पदार्थ आहे त्यातही आणि जे चैतन्य पदार्थ आहेत त्यातही सर्वांमध्ये तो परमात्मा बघतो. सर्वभूतस्थम आत्मानम सर्वभूतानि चात्मनी, आत्मा त्याचा सर्वव्यापी चैतन्याने युक्त, सर्व ठिकाणी युक्त असा होतो. सगळीकडे तो समभावाने पाहणारा असा होतो. आणि असा जो योगी आहे तो सर्व सजीव मात्रात स्थित व सजीव मात्र आत्म्यात कल्पिलेले पाहतो. सर्वत्र समदर्शन, हा सर्वांमध्ये समदृष्टी ठेवतो, त्याच्यामध्ये कुठलाही भेद करत नाही. त्याच्या दृष्टीनं दगड, धोंडे आणि सोनं या तिन्ही गोष्टी सारख्या आहेत. तसंच सगळं घरातले मेंबर्स असू देत किंवा जगातले कोणीही लोक असू देत,
त्या सर्वांशी तो समच व्यवहार करतो. आता इथे परमात्मा हे स्वतः भगवंतच आहे, लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे. त्यामुळे स्वतः भगवंतच इथे उपदेश करतायत की यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. जो जीवामध्ये मलाच म्हणजेच परमात्म्याला व्यापक असलेला पाहतो आणि सर्व सजीवांना माझ्यातच पाहतो, त्याला मी म्हणजेच भगवंत सर्वदा अवेलेबल असतात किंवा त्याच्यापासून कधीही अदृश्य असत नाहीत. आणि मलाही तो जो योगी आहे तो अदृश्य असत नाही, त्याच्यावर भगवंताची सतत नजर असते असं इथे सांगितलंय. भगवंत स्वतः उपदेश करतायत ही म्हणजे जेव्हा आपण आपल्या शास्त्रानुसार बघणार, आपण आपल्या शास्त्राला काय म्हणतो? सगळ्यांनी कॅमेरे का बंद केलेत? आपलं जे शास्त्र आहे ते वेदवचन मानणारं शास्त्र आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? आस्तिक शास्त्र म्हणतो. मग इथे स्वतः भगवान स्वतः आदेश करतायत किंवा स्वतः उपदेश करतायत. या उपदेशामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, त्याला मी कधीही सोडत नाही किंवा त्याच्यावर माझी कृपा दृष्टी ही सतत असते, असं त्यांनी इथे 30व्या श्लोकामध्ये सांगितलं. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. सर्वभूतस्थितं यो मां, सर्व भूतांमध्ये, सर्व प्राणी मात्रांमध्ये, सर्व गोष्टींमध्ये, संसारातील प्रत्येक गोष्टीमध्ये जो पुरुष भजत्येकत्वमास्थितः, सर्व भूतांमध्ये मला आहे, मीच आहे अशा रूपाने किंवा आत्मरूप सर्वीकडे सगळीकडेच पसरलेला आहे, परमात्मा सर्व ठिकाणी आहे असा जो पाहतो, तो तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला म्हणजेच सर्वथा वर्तमानोपी स योगी मयी वर्तते, त्याचे व्यवहार हे माझ्याशीच संलग्न असतात. म्हणजेच त्याचे सर्व व्यवहार हे भगवंताला समर्पित असतात. कारण सुरुवातीलाच सांगितलं बघा की नुसतं अग्निकर्म केलं किंवा यज्ञयाग केले म्हणजे तो संन्यासी किंवा योगी होत नाही. तसंच अजून काय सांगितलं? कर्मफळाचा आश्रय घेऊन जर कुठली कर्म केली असेल तरी सुद्धा त्याला योग प्राप्त होत नाही. तर अशी जी कर्म आहेत ज्याच्यामध्ये तो सर्व सर्व ठिकाणी भगवंतच पाहतो आणि भगवंतांनाच सगळ्या क्रिया अर्पण करत असतो, असा जो योगी असतो तो भगवंताला प्रिय आहे असं या श्लोकातून दिसतं. त्याचे सर्व व्यवहार हे भगवंतालाच अर्पण केले जातात. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. हे अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व सजीव मात्रांना समभावाने पाहतो, तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला आहे. मागासच्या श्लोकाचं हे जरा पुढचं वर्जन आहे, कारण यामध्ये महत्वाचं काय सांगितलंय तर सुख आणि दुःख यामध्ये सुद्धा जो समान राहतो, मान अपमान, सुरुवातीला पण आपण हे योगाची सगळी लक्षणं बघितलेलीच आहेत, त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं सुख दुःख मान अपमान यामध्ये सुद्धा तो स्थिर असतो, तो योगी म्हटला जातो. तोच सर्व ठिकाणी सर्व सजीवांच्या ठिकाणी स्वतः किंवा परमात्म्याला पाहतो, असा जो आहे तो सर्व ठिकाणी सुख आणि दुःख सुद्धा समदृष्टीनेच पाहतो, असा योगी जो आहे तो श्रेष्ठ मानलेला आहे.
आता इथे अर्जुनानं प्रश्न विचारले भगवंतांना, की एवढं सगळं भगवंतांनी उपदेश केल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये काही प्रश्न उत्पन्न झाले. मग तो भगवंतांना विचारतो. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन स्थितिं स्थिराम् चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. आता इथे हठयोगामध्ये आपण शिकणार आहोत पुढे, पण ही संकल्पना इथे जाणून घेतली पाहिजे की उपनिषदांमध्ये म्हणा किंवा हठयोगामध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे की मनाची जी चंचलता आहे त्यासाठी वारा किंवा प्राण किंवा वात या संकल्पना आपल्याला पुढे येणार आहेत. कुठल्याही गोष्टीला जर चलत्व आहे, म्हणजेच इकडून तिकडे जाण्याची किंवा बदलण्याची जर कपॅसिटी आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? वात किंवा प्राण किंवा अनिल असे शब्द आपण इथे वापरलेले दिसतात. तेव्हा हे अर्जुन विचारायला लागतो की हे मधुसूदना म्हणजे श्रीकृष्णा, जो हा तुम्ही समभावाचा योग सांगितला, म्हणजेच भगवंताला सर्व ठिकाणी पाहणे, हे सर्व समजावून सांगितलं, परंतु यात एक मोठी विवंचना अशी आहे की जर एखाद्याचे मनच चंचल असेल तर त्या मनाला आवर कसा घालायचा, ते मन सतत स्थिर राहील असं मला वाटत नाही. ते मला असं वाटतं की कायम चंचलच असतं आणि ते कधी स्थिर करता येईल असं मला वाटत नाही, असं अर्जुन भगवंताला किंवा मधुसूदन असं नाव घेऊन त्यांना विचारतात. पुढे वर्णन करतात मनाचं की चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहं निग्रहं मन्ये रिवशु दुष्करम. कारण हे कृष्णा, हे मन मोठं चंचल, क्षोभ घडविणारं आणि बलवान असं आहे. त्यामुळे त्याला वश करणे म्हणजे जणू काही वाऱ्याला अडवण्यासारखं आहे, म्हणजेच अत्यंत कठीण आहे असं मी समजतो, असं वर्णन करतात. आता भगवंताला हा प्रश्न विचारलाय म्हटल्यानंतर भगवंतांना उत्तर देणं पण स्वाभाविक आहे. कारण हा जो ग्रंथ आहे गीता, हा सगळा प्रश्न उत्तर या स्वरूपात वर्णन केलेला ग्रंथ आहे. तर पुढे भगवान त्याला उत्तर देतात. भगवान सुद्धा हे मान्य करतात की खरंच तू सांगतोयस ते काही खोटं नाहीये. मग कसं पुढे वर्णन केलंय बघा. चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव दुष्करम्. श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. जर कोणी योगशास्त्र बघितलं असेल, पतंजल योगशास्त्र, तर त्याच्यामध्ये सुद्धा सर्वात पहिला जो योग सांगितलेला आहे तो हाच आहे, अभ्यास आणि वैराग्य. भगवान सुद्धा इथे हाच योग सांगतात आणि सुरुवातीलाच कसं सांगतात? असंशयम, खरंच तू सांगतोयस त्यात कुठलाही संशय नाही, तू सांगतोयस ते बरोबरच आहे. हे महाबाहो म्हणजेच बलवान अशा अर्जुना, मनाचा निग्रह करणे हे खरोखरच खूप कठीण आहे, परंतु अभ्यासेनं आणि वैराग्येनं या दोन गोष्टीनं त्याच्यावर ताबा मिळवणे शक्य आहे, यात काही शंका नाही. तेव्हा अभ्यास वैराग्य हा प्रथम उपदेश भगवान सुद्धा मनाच्या चंचलता कमी करण्यासाठी इथे करतात. आणि हा उपदेश कुठला आहे? तर योग शास्त्रातला आहे, पतंजल योग शास्त्रातला. ओके, पुढे आपल्याला शिकायचंच आहे, हे सुद्धा येणार आहे.
असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. ज्यानं आपल्या मनावर ताबा मिळवलेला नाही असा जो पुरुष आहे त्याला योग करणं कठीण आहे, त्याला योग समजणं कठीण आहे. परंतु ज्यानं मन ताब्यात ठेवलेलं आहे असा जो आहे तो प्रयत्नाने का होईना, साधनेनं जो प्रयत्न करू शकतो अशाला योग प्राप्त होणे शक्य आहे. आता इथे अभ्यास आणि वैराग्य, बरोबर आहे. अभ्यास म्हणजे काय तर सतत क्रिया असं वर्णन आहे. म्हणजेच ज्याला प्रयत्न केला, सतत ज्यानं प्रयत्न केला अशा व्यक्तीला हा योग साध्य करणे सहज शक्य आहे असं भगवान इथे परत वर्णन करून सांगतात. आणि सुरुवातीला एका श्लोकात सुद्धा त्यांनी कसं सांगितलंय, शनैः शनैः रूपरमे बुद्ध्या धृती गृहीतया. बरोबर, हळूहळू प्रयत्न करून प्रयत्नपूर्वक हा योग साध्य केला पाहिजे. तशाच प्रकारे इथे पण त्यांनी परत सांगितलं की जरी तू म्हटलास की हे मन फार चंचल आहे आणि त्याच्यावर ताबा मिळवणं कठीण आहे, असं जरी असलं, खरं असलं, तरी सुद्धा शक्य नाही असं अजिबात नाही. अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टीनं सतत अभ्यास केल्यामुळे, शनैः शनैः मनावर नियंत्रण मिळवल्यामुळे आपल्याला हा योग साध्य करू शकतो आपण, असं माझं मत आहे. तरी परत अर्जुनाचं शंका समाधान होत नाहीये. अर्जुन परत विचारतो, अयति श्रद्धयोपेतो योगा चलति चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धि कांगतीम कृष्ण गच्छति. आता इथे अर्जुनाला अजूनही खात्री नाहीये की मला हे जमेल का, किंवा मनावर ताबा मिळवणं शक्य आहे का. मग अशा वेळी तो विचारतो की हे भगवान, जर मी हा योग करायला घेतला आणि माझं मन जर पुन्हा विचलित झालं, तर असा व्यक्ती भगवत साक्षात्काराला प्राप्त झालाच नाही तर त्याची गती काय होते. त्याला संशय आहे ना, त्याच्या मनातला संशय अजूनही पूर्ण गेलेला नाही. त्यामुळे तो घाबरून विचारतोय की जर मी ही योगाची क्रिया करायला घेतली आणि त्याच्यातून काहीतरी वेगळंच निष्पन्न झालं तर, अशी शंका त्याला निर्माण झाली. म्हणून तो भगवंताला विचारतो की मी जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे, परंतु ज्याला संयम करता आला नाही, त्याचं मन काय राहिलं, चलित म्हणजेच स्थिर झालं नाही, विचलित झालं. तर असा जो योगी आहे त्याच्यामध्ये संयम नसल्यामुळे जर योगापासून विचलित झाला तर असा साधक जो आहे तो योगसिद्धीला प्राप्त होणार नाही, भगवंत साक्षात्कार त्याला होणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्याची काय अवस्था होते, तो भरकटत तर जात नाही ना. पुढच्या प्रश्नातही हाच प्रश्न त्यानं विचारलाय की कश्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्राह्मण पथिः. हे महाबाहो श्रीकृष्णा, भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रय रहित असलेला पुरुष छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नष्ट तर नाही ना होणार. म्हणजे या संसार चक्रामध्ये सापडलेला जो मनुष्य आहे, असा मनुष्य भगवत प्राप्तीसाठी योगाचं आचरण करायला तर निघाला, परंतु त्याला योग प्राप्त झाला नाही, भगवंत प्राप्त झाला नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर तो दोन्हीकडचा नाही अशी परिस्थिती तर त्याची होणार नाही ना. ज्याप्रमाणे ढगाला वारा इकडून तिकडे घेऊन जातो आणि छिन्न विच्छिन्न करून टाकतो वारा आल्यानंतर, ढग वाहून जातात, तर तशा पद्धतीत
ढगांच्या प्रमाणे हा योगी जो आहे तो नष्ट तर नाही ना होणार, असा प्रश्न इथे भगवंताला अर्जुन विचारतो. आता याच्यामधून काय लक्षात येतं, तर अर्जुनाकडे मनात असलेल्या शंका अजूनही मिटलेल्या नाही. अर्जुन या योगाविषयीचं अजूनही संभ्रमात आहे, हे दिसून येतं. तर हा जो अर्जुनाच्या मनातला संशय आहे हा मिटवणे हाच या म्हणजे अख्ख्या भगवद्गीतेचा सार आहे. आणि त्याच्यातून संपूर्ण जगताला संदेश भगवंतांनी दिलेला आहे. तर असे जे क्वेश्चन आहेत हे सगळे कोणाचे असतात, तर कॉमन आपल्या सर्वांच्या मनातले हे प्रश्न असतात. आणि हे प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी अर्जुनानं प्रश्न विचारलेले आहेत आणि वेळोवेळी भगवंतांनी सुद्धा त्याची उत्तरं दिलेली आहेत. अशा पद्धतीत हा संपूर्ण भगवद्गीता ग्रंथ आहे. याचा आपल्याला प्रत्येकाला श्रवण करणं, मनन करणं आवश्यक आहे. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः तदन्यः संशयस्यास्य छेत्तान युपपद्यते. हे कृष्णा, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल, कारण तुमच्याशिवाय दुसरा कोणीही हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही. भगवंतावर किंवा श्रीकृष्णावर अर्जुनाची गाढ श्रद्धा असल्याचं हे प्रतीक आहे. भगवंताला ते प्रश्न विचारतायत आणि अर्जुनाची श्रद्धा पूर्णपणे भगवंतावर असल्यामुळे त्यांनी कृष्णालाच आपला मित्र आहे, तर त्यालाच आपण आपली व्यथा सांगू शकतो की हा संशय माझ्यावरचा जो आहे, माझ्या मनात जो आहे, तो फक्त तुम्हीच मिटवू शकता. दुसरा कोणीही हा माझा संशय दूर करू शकणार नाही. म्हणून मी तुम्हाला हे परत विचारतोय. कारण सुरुवातीला एकदा भगवंतावर संशय दाखवून झाला की हा मन तर चंचल आहे आणि तुम्ही म्हणताय त्याला आवर घाला, कसं शक्य आहे, नाही शक्य, असं एकदा म्हणून झालं. तरी भगवंत काय सांगतायत की प्रयत्नानं आणि अभ्यासानं, अभ्यास आणि वैराग्यानं हे शक्य आहे. आता परत संशय तर त्याच्या मनात आहेच, परंतु इथे अर्जुन भगवंताला थोडं मनवण्यासाठी त्यांची बढाई करतायत. इथे अर्जुन भगवंतांना थोडी बढाई करून मग सांगतात की तुम्हीच या माझ्या मनाला संशयातून दूर करू शकता, तुमच्याशिवाय दुसरा कोणीही हे करू शकणार नाही. आता परत श्री भगवान वाच, आता परत भगवान वर्णन करतात. काय सांगतात, तर पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्य विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गती दुर्गतीं तात गच्छति. आता ह्या संशयाचं तात्काळ निराकरण भगवंतांनी इथे करून टाकलेलं आहे. अर्जुनाला ते तात्काळ म्हणजे हे करतात की सांत्वना आधी पहिली करतात की हे पार्थ, त्या पुरुषाचा इहलोकातही नाश होत नाही आणि परलोकातही नाही. कारण आत्मोद्धारासाठी, भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही पुरुष अधोगतीला जात नाही, ठामपणे इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच जे योग मार्गावर आलेले आहेत त्यांना इथे हा जो श्लोक आहे हा दिलासा देणारा आहे. कारण या मार्गावर आल्यानंतर बऱ्याच लोकांना लगेच गोष्टी आवश्यक वाटत असतात. मी आजपासून योग सुरुवात केला, उद्या मला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे, अशा पद्धतीत जे वागणारे लोक असतात त्यांच्यासाठी हा श्लोक आवश्यक आहे. त्यांची श्रद्धा टिकवून ठेवणारा असा हा श्लोक भगवंतांनी इथे सर्व जगतासाठी दिलेला आहे. की असा जो योगी आहे, जो योग मार्गावर चाललेला आहे, तो कुठेही भरकटत नाही, त्याची कदापि अधोगती होत नाही, इहलोकात आणि परलोकातही नाही. कारण असा जो आत्मोन्नतीसाठीचा जो मार्ग आहे तो मार्ग कधीही अधोगतीला नेत नाही, अशा ठामपणे भगवंतांनी इथे 40व्या श्लोकामध्ये प्रवचन केलेलं आहे. पुढे प्राप्य पुण्यकृतान् कृतान् लोकान्
अनुषित उषित्वा शाश्वती समाः शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. आता इथे एक योगभ्रष्ट नावाची संकल्पना आलेली आहे. जसं योगारूढ ही संकल्पना आपण सुरुवातीला बघितली, तसंच इथून आता योगभ्रष्ट म्हणजे काय हे पण समजून घेण्याची गरज आहे. प्रश्न हमखास येतो. योगभ्रष्ट तरी प्रश्न येतो, नाहीतर योगारूढ तरी प्रश्न येतोच येतो. त्यामुळे योगभ्रष्ट म्हणजे काय हे आता इथे इथे आपल्याला समजणार आहे. याची आपण सुरुवात कोणी केलेली आहे, तर अर्जुनानंच केलेली आहे प्रश्न विचारून, की जर मी योगा मार्गावरून भरकटलो तर माझी अवस्था भरकटलेल्या ढगासारखी तर होणार नाही ना. त्याच्यावर भगवंतानी उत्तर दिलंय की जो योग मार्गाचं आचरण करतो आहे तो कधीही अधोगतीला जाणार नाही. योग भ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकात, अर्थात स्वर्ग वगैरे जे वरचे लोक आहेत त्या लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंताच्या घरी जन्म घेतो. म्हणजे जर योग करत असणाऱ्या मनुष्याला परमात्मा प्राप्ती जरी नसेल झाली तरी त्याचा पुढचा जन्म हा निश्चितच चांगला असतो, असं भगवंत इथे ठामपणे सांगतात. सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं, तर अधोगतीला नक्की जात नाही. बरोबर. त्यानंतर पुढे योगभ्रष्ट हा शब्द वापरला. म्हणजे जो अर्जुनानं वर्णन करून सांगितलं. काय सांगितलं, वर्णन काय केलं, तर वर्णन हे योगभ्रष्टाचं आहे. अर्जुन उवाच म्हणून जेवढं काही आहे ते सगळं चंचलम, मन ज्याचं चंचल आहे. बरोबर. किंवा तो जो पुरुष आहे तो या इहलोकातलाही नाही आणि परलोकातलाही नाही असं तर होणार नाही ना, असं त्यांनी प्रश्न विचारले. तर हे सगळ्याला एक शब्द भगवंतानी दिला की योगभ्रष्ट. आपण समजा असं वर्णन केलं की अं, एक असं भांड असतं, त्याला एक कान असतो आणि आपण संध्याकाळी चहा प्यायला ते वापरतो. एवढं सगळं वर्णन केलं, पण नुसतं जर आपण असं म्हटलं की हा कप आहे तर लगेच कळून येईल ना. कप कप म्हटल्यानंतर आपल्याला लगेच कळणार की हे चहा पिण्यासाठी आपण वापरणारं कान असलेलं भांड. याचं वर्णन करण्याची गरज नाही. आता इथे योगभ्रष्ट हा शब्द भगवंतानी इथे तशा अर्थाने वापरलेला आहे. योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांमध्ये म्हणजे स्वर्गादी जे वरचे लोक आहेत त्यांना प्राप्त होतो आणि तिथे बरीच वर्ष रहिवास केल्यानंतर त्याचा परत शुद्ध आचरण असणाऱ्या लोकांमध्ये पुनर्जन्म होतो. हे इथे 41व्या श्लोकात सांगतात. अथवा किंवा अधोगतीला जात नाही हे नक्की झालं, तो पुढच्या जन्मीमध्ये वरच्या लोकाला प्राप्त होतो हे झालं, त्याच्यानंतर पुढच्या जन्मी त्याला चांगल्या घरात जन्म मिळतो हे झालं. अथवा किंवा योगिनामेव कुले अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृश्यम. असा जो वैराग्यशील पुरुष आहे, वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जाता म्हणजे म्हणजे श्रीमंताकडे जन्म घेईलच असं नाही, तर ज्ञानी योग्यांच्या कुळात जन्म घेतो. कारण त्याला योग मार्गावर पुढे जायचं आहे, त्याला भगवंत मदत करतात असं तिथे दिसून येतं. असा जो योगी आहे तो ज्ञानी योग्यांच्या कुळात जन्म घेतो. परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे तो या जगात निश्चयपणे अत्यंत दुर्मिळ असा आहे. योग्यांच्या घरी जन्म घेणे हे सर्वात काय सांगितलेलं आहे, उच्च प्रतीची गोष्ट सांगितलेली आहे भगवंतानी. म्हणजे श्रीमंताच्या घरी जन्म घेणे हे त्याही पेक्षा उच्च कुळात जन्म घेणे म्हणजेच
योग्यांच्या घरी जन्म घेणे, हे इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. सुरुवातीला काय सांगितलं, तर त्याची अधोगती होत नाही, नक्की. दुसरं काय सांगितलं, त्याला वरचे लोक प्राप्त होतात, स्वर्गादी इतर लोक जे आहेत त्याच्यामध्ये तो प्राप्त होतो. आणि बरीच वर्ष तिथे रहिवास केल्यानंतर श्रीमंताच्या घरी शुद्ध आचरण असणाऱ्या अशा ठिकाणी तो पुनर्जन्म घेतो. किंवा असा पुरुष आहे तो योगाच्या घरी जन्म घेतो, योगाच्या कुळामध्ये जन्म घेतो. आणि असा हा जर त्याला जन्म मिळत असेल तर तो अत्यंत दुर्मिळ आहे, अशा पद्धतीत वर्णन इथे केलेलं आहे. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यत ते च ततो भूय संसिद्धौ कुरुनंदन. येथे त्या पहिल्या शरीरात म्हणजे संग्रह केलेल्या किंवा संचय केलेल्या बुद्धी संयोगाला, म्हणजे समत्व बुद्धिरूप योगाच्या संस्कारांना अनायासे प्राप्त होतो. आणि हे कुरुवंशीय अर्जुना, त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्म प्राप्ती रूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षाही अधिक प्रयत्न करतो किंवा तिथून पुढे सुरू करतो. आता तुम्हाला समजा पहिल्या मजल्यावर जायचं आहे. मॅडम, ऐकताय तुम्ही? ओके. कोणीतरी ऐकतंय एवढं मला कळू दे. तर समजा पहिल्या मजल्यावर जायचं आहे आणि आपल्याला दोन हे आहेत, जिने आहेत चढून जायचे. त्यातले पहिल्या 10 पायऱ्या चढलो आणि थांबलो, आणि मग दुसऱ्या 10 चढलो की आपण कुठे जाणार आहोत? दुसऱ्या मजल्यावर जाणार आहोत. तसं हा जो योगारूढ पुरुष आहे, त्यानं या जन्मी समजा प्रयत्न चालू केले योग मार्गावर चढण्याचे. त्यानं पहिल्या 10 पायऱ्या केल्या. 10 पायऱ्यावर गेल्यानंतर त्याचा जन्म संपला, तर तो निश्चित वरती तर गेलेला आहे, अधोगतीला गेलेला नाही, नक्की. आता त्याला वरचा लोक पण प्राप्त झालेला आहे, बरोबर आहे. परंतु त्याला परमात्मा प्राप्ती अजून व्हायची आहे, अजून 10 पायऱ्या शिल्लक आहेत. तर भगवंत त्याला योगाच्या घरीच जन्म देतो आणि पुढच्या पायऱ्या सुलभ व्हाव्यात यासाठी त्याला मदत करतो, असं इथे वर्णन केलेलं आहे. अधोगतीला तो जात नाही. पुढच्या त्याला असा जो दुर्मिळ जन्म आहे, योगाच्या घरी जन्म घेणे हा जो दुर्मिळ प्रकार आहे, तो त्याच्या वाटेला येतो पुढच्या जन्मामध्ये. आणि मग तो योगाची उरलेली जी प्रक्रिया आहे ती सुद्धा पूर्ण करू शकतो आणि भगवत प्राप्ती करू शकतो, अशा पद्धतीत तिथे वर्णन केलेलं आहे. हे आपल्याला तिथे लिहिता आलं पाहिजे. म्हणजे जो योग भ्रष्ट आहे त्याची गती काय होते, हे वर्णन आपल्याला जसं भगवंतानी इथे सांगितलंय तशा पद्धतीत करता आलं पाहिजे. म्हणून हे परत परत घेतोय. 4 मार्काला टीप येते, किंवा दोन्ही विचारू शकतात एकत्र, योगभ्रष्ट आणि योगारूढ दोन्ही सांगा. 16 मार्काला प्रश्न पडू शकतो, बरोबर आहे. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाला न घाबरता आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे, म्हणून परत परत हे वर्णन करून सांगितलं. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. तो श्रीमंताच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळेच निःसंशयपणे भगवंताकडे आकर्षिला जातो. तसेच समबुद्धिरूप योगाचा जिज्ञासू देखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्माच्या फळांना ओलांडून जातो. आता इथे हा पुढचा जन्म घेणारा योगाच्या कुळामध्ये जन्म घेईल किंवा एखाद्या श्रीमंताच्या घरी जन्म घेईल, ज्याच्यामध्ये सद्बुद्धी असलेला श्रीमंत, नुसता नाही, श्रीमंत आहे परंतु कसा आहे, तर शुद्ध आचरण असणारा, याच्यामध्ये यमनियमचं पालन करतो, अशा ठिकाणी त्याचा जन्म होईल असं सांगितलेलं आहे. मग जरी असा जन्म घेणारा जो योगभ्रष्ट आहे तो काय करतो, तर पहिल्या जन्मीचा अभ्यास जो त्याचा असतो
तो रिवाईव्ह करतो. त्या अभ्यासाचं संस्कार त्याच्यावर झालेलेच असतात आणि त्या चित्ताच्या संस्कारांना घेऊन तो जन्माला आलेला असतो. त्यामुळे पुढे तो निसंशयपणे भगवंताकडे आकर्षीला जातोच आणि तो योग मार्गावर पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तो असं होत नाही की तो भरकटत गेलाय कुठेतरी किंवा त्याची अधोगती झाली, असं अजिबात होत नाही. कारण सुरुवातीच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की अधोगतीला नक्की जात नाही. बरोबर. आणि अर्जुनानं सुद्धा प्रश्न कसा विचारला, तर कांगती कृष्ण गच्छती, कशी गती होते, भरकटत तर जात नाही ना, असं विचारतो. मग त्याला हे अगदी मुद्देसूद भगवंताने उत्तर दिलेलं आहे की या जन्मीचं योगाच्या संस्कारांच्या आधारावरच पुढील जन्म कसा मिळतो आणि त्या जन्मामध्ये सुद्धा त्याला पहिल्या अभ्यास वैराग्याच्या ज्या ज्या म्हणजे 10 पायऱ्या तो जर चढला असेल तर तो तिथे त्याचा जन्म संपला, तरी उरलेल्या 10 पायऱ्या चढायच्या आहेत हे त्याला समजतं पुढच्या जन्मामध्ये आणि तो पुन्हा त्या 10 पायऱ्या सुद्धा चढायला घेतो. हे भगवंतानी इथे व्यवस्थित वर्णन करून सांगितलं. पूर्वाभ्यासाचं त्याला संस्कार असतात आणि ते संस्कार घेऊनच तो पुढे भगवंतांकडे आकर्षित होतो आणि पुढच्या योग मार्ग तो पादाक्रांत करतो. पुढे प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस ततो याति परांगतीम. असा जो प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी मागील अनेक जन्माच्या संस्काराच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तात्काळ परमगतीला प्राप्त करतो. आता इथे आता जो समजा 4 पायऱ्या चढूनच थांबला असेल, त्याला 4 4 पायऱ्या असं विचार केला तर 4 पंचे 20, 5 जन्म घ्यावे लागतील. बरोबर आहे. जो 10 पायऱ्या चढून थांबला त्याला 10 दुने 20, 2 जन्म घ्यावे लागतील. किती लागतील, परंतु प्रत्येक पायरीमध्ये तो अधोगतीला न जाता त्याची गती ही वरचीच असते. प्रत्येक वेळी तो पूर्वजन्मीच्या संस्कारांच्या बळावर योगारूढ होतो आणि पुढे मार्गाक्रमण करतो. आणि असा जो योगी असतो तो पूर्ण सिद्धी मिळवतो आणि सर्व पापांपासून मुक्त होऊन तात्काळ परमगतीला प्राप्त होतो. आता इथे एक संकल्पना अशी आहे योगामधली सर्वात महत्वाची, ज्याच्यामध्ये आपण पुनर्जन्म मानणारं आस्तिक शास्त्र असा वर्णन आपलं आहे आस्तिक शास्त्रामध्ये. एक मुद्दा आस्तिक म्हणण्यामध्ये, तर पुनर्जन्म याच्यामध्ये कारण काय असतं, तर आदल्या जन्मीचे पाप आणि पुण्याचे संस्कार ज्याच्यामुळे भोग वाट्याला येतात आणि ते भोग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मनुष्याला जन्मावर जन्म घ्यावाच लागतो. तर ही प्रक्रिया थांबवण्याचं इथे भगवंत सांगतात की सर्व पापांपासून मुक्त होऊन तात्काळ परमगतीला प्राप्त होतो, अशा पद्धतीत मुक्त होतो, हे भगवंतांना इथे सांगायचं आहे. ओके. आता ही झाली सगळी प्रक्रिया. योगभ्रष्टाची गती कशी होते हे पूर्ण यांनी इथे समजावून सांगितलं. आता पुढचा मुद्दा पाहू की योगी का व्हायचं. ठीक आहे, मला तुम्ही सांगताय की तू योगी हो, तस्मात योगी भवार्जुन असं पण आहे सांगितलेलं. तर योगीच का व्हायचं आहे, तर त्याच्या पुढे श्रेष्ठत्व योगाचं पटवून देतात. कसं सांगतात, तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन. तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. शास्त्रज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे आणि सकाम कर्म करणाऱ्या माणसांपेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो.
बरोबर आहे. योग मार्गावर स्थिर होण्यासाठी भगवंत अर्जुनाला आदेश करत आहेत इथे, आणि त्याला महत्व पटवून देत आहेत की या सर्वांपेक्षा सुद्धा योगी जो आहे तो श्रेष्ठ आहे. कोणाकोणापेक्षा श्रेष्ठ आहे? तपस्वीभ्योधिको योगी, ज्ञानीभ्योपि मतोधिका. तपस्वी, ज्ञानी आणि कर्मीभ्यश्च, म्हणजेच कर्मयोगावर चालणाऱ्यांपेक्षा सुद्धा योगी हा श्रेष्ठ आहे. त्यामुळे ज्यानं काय केलेलं आहे, अभ्यास आणि वैराग्यामधून योग साध्य केलेला आहे, असा पुरुष हा भगवंत श्रेष्ठ मानतात. हे लक्षात ठेवायचं. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. सर्वांच्या म्हणजे सर्व योग्यांमध्ये सुद्धा कोण श्रेष्ठ? या सर्वांमध्ये योगी श्रेष्ठ. त्याच्याही मध्ये जो सगळे योगी असतील तर त्यात सुद्धा श्रद्धावान योगी. श्रद्धा हा कोणावर श्रद्धा? भगवंतावर श्रद्धा. श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी लावलेल्या अंतरात्म्याने मला निरंतर भजतो, असा योगी मला परमश्रेष्ठ म्हणून मान्य आहे. भगवंतानं स्वीकार करणं सुद्धा आवश्यक आहे ना, भक्ती केल्यानंतर. बरोबर आहे. तर असा जो योगी आहे श्रद्धावान, म्हणजे जिथे त्यांनी कुठला मार्ग सांगितला? भक्ती मार्ग. असा जो योगी आहे हा मला काय आहे? मान्य आहे, किंवा माझ्यामध्ये समरूप होण्यासाठी तो योग्य आहे असं मी मानतो. हे या श्लोकामध्ये सांगितलं. आता काय करायचं? पुढचं घ्यायचं का की थांबूया? वेळ तेवढा नाही सर, 5 मिनिटं. बरं, ह्या शेवटचं हे काय असतं? प्रत्येक अध्यायाच्या शेवटी काय असतं? समोर आहे का तुमच्या? सर पुढे घेऊ शकता सर. पुढचा क्लास म्हणताय? हा, म्हणजे कंटिन्यू थोडा वेळ घेणार असेल तर घ्या, एकामध्येच करून ठेवूया. उपस्थिती नाही, उपस्थित असणार नाही तर चालू द्या मग. नको, थांबूया. थांबायचं का? हो हो, थांबूया. हो हो. चालेल. उद्या काय बघू विचारलं पुढचा होतं भाग. सर? मला आता आपल्याला ह्या 3 संकल्पना झाल्या.